तर तुमच्या सर्वांच्या आजच्या नवीन व्हिडिओत गावसून खूप खूप स्वागत आहे। तर आज हा सोमवार आणि आज सोमवारची शक्यतो लाईट जाता पण अजून गेली नाही। त्याच्यामुळे आऊस म्हणाले जास्त जेवणाचं खटाटोप करूया नको। तर बाबांनी फणस काढल्यानी या तो फणसाची भाजी करणार आहोत। आता चला तुमका आता दाखवतोय कशी भाजी करतो काय ता। आम्ही आता फणस तोडणार आहेत भाजीसाठी। आता अनुचे बाबा फणस काढायला चढले आहेत। विचार करतायत कुठला फणस काढू। ठरवलं आता कुठला काढायचा। घेतला काढायला। हा बघा फणस केवढा मोठा आहे। बघूया एका दोन तुकडे। मागा गेल्या वर्षी बडबडत होतास परत भांडतील त्या व्हिडिओ सारखे। चला यावा फणसाची भाजी करू। आम्ही आता फणसाची भाजी करतो खाऊ पण यावा। तर आता आपला फणस वगैरे साफ करून झालेला आहे आणि आता आपण भाजी फोडणीला देणार आहोत। तर यावेळी चुलीवर नाही गॅसवरती करणार आहे मी। चला तर मग आता भाजी बनवायला सुरुवात करूया। तर आता आहे ना आपण पहिले कांदा कापून घेऊया, थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण फोडणीला देणार। तर आहे ना आपण इथे गॅसवरती गरम पाणी करत ठेवलंय। तर तोपर्यंत आपण पहिले कांदा चिरून कांदा चिरून झाला, कोथिंबीर चिरून धना जिरा पावडर मी मिक्सरला बारीक केली आहे। तर त्याच्यानंतर आपण थोडं लसूण तर आता इथे आपण हा कढीपत्ता घेतलाय, थोडीशी कोथिंबीर आणि हा एक कांदा कापून घेतलाय। आणि तर हे इथे लसूण मी बारीक केलंय खलबत्त्यामध्ये, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली म्हणून ही कोथिंबीर कमी दिसते। तर आपण नंतर पुन्हा कापून ती वरतून कोथिंबीर टाकूया। धना जिरा पावडर आहे आणि त्याच्यानंतर हे आपले इतर मसाले तर ते आपण टाकणार आहोत। चला तर मग आता आपण भाजीला सुरुवात करूया। आणि हे इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। हा एवढा मोठा टोप आहे, त्याच्यामध्ये आपण तर आता हा टोप टाकलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल गरम करूया। तेल किती? तर आता थोडा वेळ हे तेल गरम व्हायला देऊया आपण।
हे ना खडे मसाले आहेत ते आपण घालूया. खडे मसाले घालून झाले तर आपण ते परतून घेऊया चांगलं. तर कांदा पटकन शिजण्यासाठी आपण त्याच्यात एक चमचा आधीच मीठ घालून घेणार आहोत. भाजीत आपण नंतर वेगळं चवीनुसार घालू. तर आता आपला कांदा झाला आहे भाजून आणि आता आपण त्याच्यामध्ये लाल मसाला, हळद आणि गरम मसाला टाकू. तर मी ना फोडणीमध्ये हिंग घालायला विसरली. आता आपण आधी हिंग घालूया. हिंग परतून झाला की मग आपण मसाले टाकू. आता हे फणसाचे गरे आणि फणसाचे हटळ ते आपण टाकूया. आणि थोडीशी टाकून आपण परतून घेऊया. उरलेले जे गरे आहेत ते आपण टाकणार आहोत. तर आता हे सगळे गरे टाकून झाले. ढवळून घेऊया. तर आता ही भाजी टाकून झाली आहे. आता आपण त्याच्यावरती ना गरम पाणी टाकणार आहोत. पहिले आधी गरम पाणी टाकून घेऊया. तर आई इथे आता गरम पाणी ओतून देते आपल्याला. बंद केलं गॅस. आता आहे ना आपण पूर्णपणे ढवळून घेऊ. थोड्या वेळ आदल्या शिजेल. ठेवून देऊया. तर आता आहे ना मी भाजी शिजली आहे. आता त्याच्यामध्ये आपण आहे ना वाटण घालून घेणार आहोत. तर हे ओलं खोबरं, कांदा आणि लसूण याचे वाटण आहे. वाटण घालून आपण थोडं ढवळून घेऊया. तर आता ही आपली भाजी आहे. बघू शकता त्याचा काय छान कलर वाटतोय तो. तर टोप थोडा लहान झालाय पण ठीक आहे, होतोय मिक्स.
बघूया आधी भाजी आपली शिजली आहे की नाही ती. तर हे आपलं हटोळे आहे, तर ते चेक करूया शिजलंय की नाही ते दाबून. तर आता हे हटोळ दाबून बघूया आपण. तर हे असं कुस्करलंय म्हणजे आपली भाजी तयार आहे. तर आता आपण वरतून कोथिंबीर घालून घेऊया. तर आता ही कोथिंबीर घातली. आता ही वरच्यावर आपण थोडी भाजी ढवळून घेऊया म्हणजे ती कोथिंबीर सुद्धा मिक्स होईल आणि तिचा सुद्धा एक छान वास येतो. तर मग अशी ना आपल्या दारातल्या आंब्याचा नापा पडलेला. तर आता त्याच्यावरच आपण नॉर्मल लोणचं घालणार आहोत. जरा साईडला लोणचा पण वाढला. या लोणचा बाईक पण